नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी व्ही सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 1 जुलै कृषी दिन म्हणजेच महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे जे काही वसंतराव नाईक साहेब आहेत, यांचा जन्मदिवस 1 जुलै हा आपण महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा करतो. यांनी 4ही कृषी विद्यापीठाची स्थापना केली यांच्या कालखंडामध्ये. म्हणून यांना आपण कृषी विद्यापीठाचे जनक म्हणतो. महाराष्ट्रामध्ये जायकवाडी सारखा प्रकल्प असेल, असे अनेक प्रकल्पांची निर्मिती यांच्या कालखंडामध्ये झाली. महाराष्ट्रामध्ये जे काही महाराष्ट्राचं भूकमुक्त स्वप्न पाहिलं होतं, माननीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी यांनी जाहीर सांगितलं होतं, की जर 2 वर्षामध्ये महाराष्ट्र अन्नधान्य स्वयंपूर्ण झाला नाही, तर जाहीर फाशी घेईल, असं डायरेक्टली हे विधान त्यांचं आहे. मित्रांनो, यांच्या जन्मदिनानिमित्त 1 जुलै निमित्त म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जो काही कृषी दिन आहे, या निमित्त आपण ॲग्रीकल्चर क्षेत्रातलीच म्हणजे कृषी क्षेत्रातलीच आपली अकॅडमी आहे. म्हणून 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत 1 जुलैपासून ते 5 जुलैपर्यंत जे काही आपल्या बॅचेस आहेत, त्या बॅचेसवरती कृषी दिनानिमित्त मी विशेष सवलत देत आहे. यामध्ये जी काही बॅच विशेष सवलत आहे मित्रांनो, आपण आतापर्यंत ग्रामसेवकची वेगळी बॅच करत होतो, कृषी सहाय्यकची वेगळी बॅच करत होतो किंवा जी काही वेगवेगळ्या बॅचेसला आपण वेगवेगळे पैसे भरत होतो. परंतु आता असं नाहीये. आता आपण याच्यामध्ये ही जी बॅच मी लॉन्च केलेली आहे, ही कॉम्बो बॅच आहे. म्हणजेच यामध्ये तुम्हाला ग्रामसेवकची परीक्षा देता येईल, यामध्ये कृषी सहाय्यक परीक्षा देता येईल, विद्यापीठाची कृषी सहाय्यक परीक्षा देता येईल, महाबीजची परीक्षा देता येईल, रेशीम संचालनालयाची परीक्षा देता येईल. जेणेकरून मी तुम्हाला सांगेल, जो काही एमपीएससी पॅटर्न आहे तुम्ही म्हणताय, आर मध्ये सुद्धा असा स्पष्ट उल्लेख आहे, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर म्हणजेच डिप्लोमा आणि डिग्रीचे दोन्ही मुलं याच्यासाठी पात्र आहेत. परंतु मी तुम्हाला एक सांगेल, की जे काही एमपीएससीनं जे काही दिलेलं आहे डिप्लोमा बेसिक वरती आणि एमपीएससी जे काही तांत्रिक परीक्षा घेत असते, एमपीएससीचा जो पाठीमागचा इतिहास तांत्रिक इतर परीक्षा ज्या घेतलेल्या आहेत, त्याचा जर आपण विचार केला तर एमपीएससीनं तांत्रिक परीक्षेचा पॅटर्न 75-25-80-20 अशा पद्धतीनं राबवलेला आहे. म्हणून मी काय केलंय, की ही जी बॅचेस आहे मित्रांनो, ही बॅचेस तुम्हाला सांगतोय ऑफर कालावधी 5 जुलै पर्यंत संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला पाहायला भेटेल. यामध्ये कृषी सहाय्यक नावाची जो काही पद आहे, सहाय्यक कृषी अधिकारी आम्ही त्याला म्हणतो. आता नवीन नाव जे काही ग्रामसेवक आहे, ग्रामपंचायत अधिकारी आणि त्यानंतर कृषी विद्यापीठ भरतीमध्ये जे काही कृषी सहाय्यक पद आहे आणि यामध्ये महाबीजमध्ये सुद्धा 190 पदांची कृषी सहाय्यकची भरती होणार आहे आणि रेशीम संचालनालयामध्ये सुद्धा काही पदवीवरती काही पदं आहेत. खूप महत्वाची पदं आहेत. तुम्हाला सांगतो, ह्या पदांसाठी ही विशेष बॅच किंवा तुम्ही कृषी क्षेत्रातली कुठलीही परीक्षा देणार असेल, त्याच्यासाठी ही कॉम्बो बॅच आहे, एकत्र आहे. या बॅचमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, तर या बॅचमध्ये 2006 पासून ते 2023 पर्यंतचे सगळे जे काही पेपर आहेत, एमपीएससीने घेतलेले ॲग्रीकल्चरचे सगळे प्रश्न तुम्हाला पेपर मराठीमध्ये अनुवाद करून भेटणार आहेत. आपण सुरुवात पण केलेली आहे. 2006 चे पेपर आपण मराठीमध्ये अनुवादित केलेले आहेत. तुम्हाला तुमच्या बॅचमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्हाला पाहायला भेटेल. ती ही जी बॅच आहे मित्रांनो, जर तुम्हाला घ्यायचं असेल, आता कंपल्सरी प्रत्येकाला नाही, प्रत्येकाचा अभ्यास करण्याची टेंडन्सी असते. तुम्हाला जर अभ्यास व्यवस्थित करायचा असेल, तर तुम्ही स्वतःही करू शकता किंवा तुम्हाला जर तुमच्याकडे स्टडी मटेरियल उपलब्ध नसेल, अवेलेबल नसेल, तर तुम्ही बॅच करणं हे माझं मत आहे सोयीस्कर ठरेल. आता याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो, ह्या बॅचला आपण ₹3100 आपल्या बॅचची फीस होती. म्हणजे 3100 समथिंग बॅच परचेस केल्यानंतर तुम्हाला इंटरनेट हँडलिंग फीस वगैरे वगैरे ती लागत होती. परंतु ती बॅच आपण ह्या सगळ्यांसाठी कॉमन बॅच आहे. या सगळ्यांची जी काही बॅच आहे ही ₹2499 मध्ये आपण आता देतोय. 2499 मध्ये ही बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. आता काही मुलांचं असं मत आहे, सर 2023 मध्ये बॅच केली. मी त्यांना एक आज सांगतो तुम्हाला, 2023 मध्ये जी बॅच केली होती, ती 2023 मध्ये ग्रामसेवक बॅच साठी आपला पुरेपूर फायदा झाला. ग्रामसेवक भरपूर मुलं ग्रामसेवक झाले. लक्षात आलं? परंतु कृषी सेवकसाठी पूर्ण एएफओ म्हणजे डिग्रीचे सुद्धा मुलं लागले नाहीयेत. जे प्रॉपर बँकिंगचा अभ्यास करत होते तेच मुलं लागलेत. परंतु एमपीएससीला
आता जे काही आपण महाराष्ट्रामधून आज आंदोलनाची सुरुवात झाली, अमरावतीमधून, महाराष्ट्रामधून जे काही पोरं आहेत त्यांच्यासोबत मी पण आहे, तुम्ही पण, आपल्याला सगळ्याला लढा द्यावा लागणार आहे. ही परीक्षा आपल्याला ऑफलाईन होणार आहे आणि ऑफलाईन पेपर एमपीएससी आपल्या डिप्लोमा बेसवर होण्याची शक्यता 100% आहे. कारण की आर मध्ये डिप्लोमा इन एग्रीकल्चर आहे आणि मी डिग्रीच्याही माझ्या बांधवांना मी आव्हान करतो की तुम्हाला या ठिकाणी मी सांगेल, तुमच्यासाठी ही बॅच खूप अत्यंत महत्वाची आहे. ही बॅच डिप्लोमा असेल, डिग्री असेल, दोन्हीसाठी महत्वाची आहे. तुम्हाला ह्या बॅचसाठी 2499 रुपये भरावे लागेल. संध्याकाळी 5 जुलै संध्याकाळी 12 वाजेपर्यंत ही बॅच आहे. हे आणखी एक तुम्हाला याच्यामध्ये मला सांगायचं आहे, हे जे गेल्या वर्षी पहिली आवृत्ती होती, या पुस्तकातील ग्रामसेवक भरतीसाठी जवळजवळ खूप सारे प्रश्न आलेले होते. तुम्हाला माहिती आहे, ग्रामसेवकच्या पूर्ण सिलेबसनुसार तांत्रिक जो सिलेबस आहे याच्यामध्ये संगणक असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, समाज सुधारक असेल, पंचायत राज असेल, ह्या सगळ्या म्हणजे ग्रामसेवकच्या पॉइंट न पॉइंट सिलेबस नुसार प्रत्येक ह्याच्यानुसार ह्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि हे जे पुस्तक आहे हे कव्हर जुन आहे, परंतु येत्या 15 तारखेला तुम्हाला सर्वत्र, म्हणजे जर तुम्हाला हे पुस्तक सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पुस्तक आता अवेलेबल नाही होणार आहे, कारण की हे पुस्तक तुम्हाला मागवायचं असेल तर या ठिकाणी ह्या ऍप वरूनच तुम्हाला मागवावं लागेल. कुठल्या पीव्ही अकॅडमी नावाचा जो काही ऍप आहे प्ले स्टोर मध्ये, ह्या ऍप वरून तुम्हाला मागवावं लागेल. ह्या ऍप वरून, पीव्ही अकॅडमी ऍप वरून, तर तुम्हाला घरपोच पोस्टाने तुम्हाला मिळू शकतं. किंवा लातूरमध्ये ऑफिस आहे, पुण्यामध्ये आहे, तुम्हाला कोणत्याही दोन्ही ठिकाणापासून तुम्हाला मिळवावं लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, हे ऍप प्ले स्टोर मधून डाउनलोड करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला कृषी जी काही विद्यापीठाच्या डायऱ्या आहेत त्याच्या नोट्स तुम्हाला भेटतील. अनेक मुद्दे याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी काही गोष्टी याच्यामध्ये भेटेल. तुम्हाला काही अडचण असेल तर डायरेक्टली तुम्ही या दोन्ही नंबर आहेत, या दोन्ही नंबरवरती कॉल करू शकता, संपर्क करू शकता. काही समस्या असेल तुम्ही विचारू शकता. ओके. आणि हे जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवर आपण सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजचा तुम्हाला पार्ट आणि भाग बनण्यासाठी तुम्हाला हे दररोज तुम्हाला ही सिरीज पाहण्यासाठी तुम्हाला हे जे काही चॅनल आहे तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल. मित्रांनो, 2023 मधून आपण धडा घेतलेला आहे. भविष्याचा वेध घेऊन आपण सध्या वर्तमानात जगतोय. कारण की जखमी झालेला शेर, लक्षात ठेवा, जखमी झालेला शेर हा भयानक घातक असतो. त्याच्यामुळे आपण जी काही ही बॅच आहे, ही बॅच आपण 2023 चा धडा घेऊन आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे. तुम्ही टीचिंग पॅटर्न सुद्धा आणि आपल्या नोट्स पण तुम्ही पाहू शकता. काय क्वालिटी आहे नोट्सची तेही तुम्ही पाहू शकता. जुने विद्यार्थी जे बॅचला आहेत त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारून पाहू शकता की आपण जी टीचिंग आहे ते टीचिंग आपण कुठून कुठपर्यंत नेलेली आहे तुम्ही विचार पण नाही करू शकणार. त्यासाठी तुम्हाला सांगतो, ही बॅच तुमच्यासाठी खूप आणि खूप संजीवनी ठरेल, यामध्ये काही शंका नाही. ही बॅच परचेस करा. आणि तुम्हाला सांगतो, ही बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला 1 वर्षापर्यंत मी व्हॅलिडिटी देतो. 1 वर्ष, किती? 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी देणार आहे. एकदा बॅच घेतल्यानंतर परत तुम्हाला कुठल्याही बॅचसाठी, ह्या बॅचसाठी परत 1 वर्षापर्यंत ह्या बॅचसाठी तुम्हाला प्रवेश, म्हणजे तुम्हाला पुन्हा फीस भरायची आवश्यकता भासणार नाही. हा माझा शब्द आहे. कारण की ही व्हॅलिडिटी असेल किती वर्ष? 1 वर्ष, बरोबर 1 वर्ष. 1 जुलै 2027 पर्यंत ह्या बॅचची व्हॅलिडिटी असेल. तर या बॅचला तुम्ही जॉईन करावं असं मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो. आणि लेक्चर सुरू झालेले आहेत मित्रांनो, आणि ही बॅच तुम्ही जॉईन करा. भेटूया लेक्चर मध्ये. यावर्षी जे काही सहाय्यक कृषी अधिकारी आहे, हे सहाय्यक कृषी अधिकारी होण्याचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि मी त्यामध्ये माझा महत्वाचा वाटा असेल. कारण की तुमच्यापेक्षा जास्त, कारण की आपण 2023 मध्ये जखमी झालेलो आहोत आणि तुम्हाला माहिती आहे जखमी शहर किती घातक असतं. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यावरती काम आपण केलेलं आहे. त्यामुळे ही बॅच आपण लॉन्च करतो मित्रांनो. तुमच्यासाठी खूप महत्वाची बॅच आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो. बेस्ट लक मित्रांनो. अभ्यास करा. जे बॅचला येणार आहेत त्यांनाही शुभेच्छा, आणि जे बॅचला येणार नाहीयेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. कारण की अभ्यास हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. या ठिकाणी मी थांबतो. जय महाराष्ट्र मित्रांनो. ओके, थँक्यू, धन्यवाद.